मनसेसोबत चर्चा होते, मात्र युती होत नाही. दुसरीकडे काँग्रेसमधल्या, राष्ट्रवादीमधल्या अनेक नेत्यांचे प्रवेश होतात. राष्ट्रवादीसोबत युती होते, एकनाथ शिंदेंसोबत युती होते, मात्र हिंदुत्व घेऊन पुढे जाणाऱ्या मनसेसोबत मात्र भाजपा अजूनही युती करायला तयार नाही आहे. ह्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आहेत. अशोक चव्हाणांचा प्रवेश होतो, मात्र आपली युती काय होत नाही. ज्यांच्यावर आरोप केले त्या अजित पवारांसोबत भाजप जातं, मात्र आपल्यासोबत येत नाही. काय कारण आहेत? एवढं तुम्हाला दूर का ढकललं जातं? मला वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात एक अस्पृश्य पक्ष म्हणून आहे. त्याच्यामुळे अस्पृश्याला मिळणाऱ्या सगळ्या सवलती आम्हाला राजकारणात मिळायला पाहिजेत अशी माझी मागणी. मला वाटतं परवा माननीय देवेंद्रजीनं कुठेतरी उल्लेख केला की युती नाही पण आम्ही सोबत काम करू शकतो. मी मागे एकदा असं म्हणलं होतं की मैत्री चहापानापुरती नको तर आम्हाला राजकारणाशी सुद्धा पाहिजे. आणि राजसाहेबांनी एक हिंदुत्वाचा एक विशाल दृष्टिकोन घेतल्यामुळं खरं म्हणजे हिंदुत्व मानणाऱ्या पक्षासोबत युती व्हायला त्यांची काहीच हरकत नव्हती. मला कधी कधी ह्या गोष्टीचं नवल वाटतं की ज्या लोकांवर भाजपनं भ्रष्टाचाराचे आरोप केले, गाडीभर पुरावे आणि ती गाडी चालवणारे लोक मला माहिती आहेत. आणि मला वाटतं इथं वाल्मीलाच मोर्चा गेला होता, स्वतः गोपीनाथराव त्यात जखमी झाले होते. अशोक चव्हाणावर आरोप झाले, त्यांना तुम्ही घेतलं. आमच्या पक्षामध्ये असे काही भ्रष्टाचाराचे कोणावर आरोप नाहीत, काही हे नाही. पण भारतीय जनता पक्ष त्याच्यावर काय विचार करत नाही हा त्यांचा प्रश्न आहे म्हणा. पण आम्ही त्यांच्यासाठी कुठं थांबलोत असं नाही. आम्ही आमची स्वतंत्र तयारी करू. पक्षनेतृत्व जे ठरवेल त्या गोष्टी होतील, त्या जागा आम्ही लढू. शेवटी राजसाहेब याच्यात निर्णय घेतील. पण सगळ्याला जसं कोड आहे तसं मलाही कोड आहे की हिंदुत्वाच्या प्रश्नावर भाजप का आम्हाला दूर लोटतंय हे काही कळण्याच्या पलीकडं आहे. नाही, भाजपमध्ये आजकाल थोडं स्पष्ट बोलत नाहीत लोक, मनातलं ठेवतात, त्याच्यामुळे कळत नाही. पण शेवटी कुणी कुणासाठी थांबून नसतो, प्रत्येक पक्ष आपापली तयारी करत असतो. तसं आम्ही आमची तयारी करत आहोत. जो निर्णय होईल ते होईल. झालं सोबत तर ठीक आहे, नाही तर आपली स्वतंत्र तयारी. मग महाविकास आघाडीचा पर्याय आहे तुमच्याकडे? हा निर्णय सर्वस्वी राजसाहेबांचा आहे. म्हणजे भाऊभाऊ एकत्रीकरणाचा नाही म्हणलं तो इतक्या वर्षा पातळीचा आहे ना आमची, तर तो निर्णय राजसाहेबच घेऊ शकते ना. आम्ही काय म्हणलं, राजसाहेबांनी जो निर्णय घेतला आम्हा कार्यकर्त्यांना तो सगळा मान्य आहे. फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की भ्रष्टाचार मिटवायला निघालेली भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचारी लोकांनाच आपल्यात सामावून घेतोय. पुढच्या काळात भाजप कुणाशी लढणार? कारण भ्रष्टाचारी तर घरात आहेत. ते काय निवडणुकीत ती भूमिका घेतात हा एक महत्त्वाचा विषय आहे. पण शेवटी कोणासोबत युती करायची, कोणासोबत नाही करायची, का स्वतंत्र लढवायचा, सर्वस्व निर्णय राजसाहेब घेतील. ज्यांना फडणवीसांनी लीडर नाही तर डीलर असं उल्लेख केलेला होता. आदर्श घोटाळ्यावरनं ज्यांनी मोदीनं शहीदांचा अपमान केला अशा पद्धतीचं म्हटलं होतं. मात्र हे सगळे जे आहेत ते यांचा प्रवास डीलर टू पुन्हा लीडर करण्यात आला. मात्र खऱ्या अर्थानं लीडर असणाऱ्या माणसाला जवळ का घेतलं जात नाही? भीती वाटते? थोडं आपण भूतकाळात गेलोत, इतिहासात गेलोत, तर मला आठवतं स्वर्गीय SM जोशीनं सांगलीत जनता पार्टीत आम्ही होतो त्यावेळेस एक भाषण केलं होतं. आणीबाणीचा काळ संपला तर आणीबाणीच्या काळात स्वर्गीय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. आता त्यांनी जे काही अत्याचार केले, भारतीय जनता पक्ष कसा विसरला हे मला माहीत नाही. पण SM जोशी असे म्हणले, बघा मुख्यमंत्री पदावरून शंकरराव उतरले, त्यांना मुंबईत राहायला घर नाही. आणि काही वर्षातच चव्हाण कुटुंबाची एवढी प्रगती झाली की नांदेडमध्ये पानपट्टीपासून 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, गॅस या सगळ्या एजन्सीज चव्हाण कुटुंबाकडे आहेत.
ज्या आदर्श घोटाळ्यामध्ये शहीद सैनिकाच्या टाळूवरचं लोणी खाल्ला असा आरोप करणाऱ्या अशोक चव्हाणला यांनी पक्षात घेतलं. त्या पक्षप्रवासाचा तुम्ही जर संवाद ऐकला का नाही मला माहीत नाही, पण श्री अशोक चव्हाण असं म्हणले की मला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेबांनी पक्ष सदस्याची पावती दिली आणि त्या पावतीचे मी पैसे दिले. फक्त माझी एक शंका आहे की ते पैसे आदर्श घोटाळ्यातले तर नाही ना, हे भाजपनं तपासायला पाहिजे होतं. मग आता आदर्श घोटाळ्याचं काय झालं, महाराष्ट्रामध्ये शिखर बँकेचं काय झालं, जरांडेश्वर कारखान्याचं काय झालं, कन्नड कारखान्याचा जो भ्रष्टाचार आहे त्यात तुम्ही रोहित पवारला धरलं, पण हा भ्रष्टाचार रोहित पवार आणि अजित पवार एकत्र असताना झालेला आहे. मग फक्त रोहित पवारची चौकशी का करताय तुम्ही? अजित पवारला क्लीन चिट मिळाली का? कदाचित क्लीन चिट उद्या अशोक चव्हाणला सुद्धा मिळेल. मला म्हणजे ह्याच गोष्टीचं वाटतं की ज्या भ्रष्टाचाराविरुद्ध भारतीय जनता पक्षाने एवढा मोठा लढा उभा केला, त्या भ्रष्टाचारी लोकांना जर तुम्ही आपल्या पोटात सामावून घेणार आहे तर तुम्ही कुणाशी भांडणार पुन्हा? कारण याचा स्पष्ट अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व एवढं सक्षम नाही की हे यांना लोकसभेला जे भारतीय जनता पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बसलेला अपेक्षित यश मिळवून देऊ शकेल. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आंतरकलह खूप आहेत, त्याच्यामुळे त्यांना ही भीती आहे. म्हणून मग अशोक चव्हाणसारखे अजून भविष्यात काय कोण येईल काही सांगता येत नाही, आणि यांच्या बळावर यश मिळवण्याची त्यांची जी तयारी आहे ते पाहिल्यावर आम्हाला असं वाटतं की यांच्यापेक्षा आम्ही वाईट आहोत का? मग आमच्याशी युती करायला तुम्हाला काय एवढं आडेवेडे घ्यावं लागतात? नाही, तुम्ही युती करावी का न करावी हा तुमचा प्रश्न आहे, शेवटी राजसाहेब ठरवतील आमच्याकडे. पण तुम्हाला एवढं काय वाटतं की राजसाहेबासारखा नेता जो तरुणांचा नेता म्हणून ओळखला जातो, ज्यांच्या महाराष्ट्राच्या विषयीच्या विजन क्लिअर आहेत, त्यांच्या हिंदुत्वाविषयीच्या विचार स्पष्ट आहेत, हा तुम्हाला चालत नाही? उद्या अशोकराव चव्हाण कोणत्या तोंडाने हिंदुत्वावर बोलणार? मला कधी कधी या गोष्टीचं नवल वाटतं. सांगणारे नको आहेत, ऐकणारे पाहिजेत, असं आहे का? असंही असू शकतं. आता भारतीय जनता पक्षात नवीन ट्रेंड आलेला आहे, मत मांडणारे नको, ऐकणारे पाहिजेत. मत मांडणाऱ्या लोकांना तिथं हे केलं जात नाही. म्हणून मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला ह्या लोकसभेत यशाची खात्री नाही आहे, कारण जमिनीवर परिस्थिती खूप वेगळी आहे, आणि त्याच्यामुळंच श्रेष्ठीच्या दबावामुळं अशा भ्रष्टाचारी लोकांना भारतीय जनता पक्ष आपल्या सामावून घेते. आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतं, कारण 10 वर्ष मी जनसंघ आणि 25 वर्ष भारतीय जनता पक्षात काम केले. या लोकांविरुद्ध आम्ही भांडलेलो आहेत. मला वाटतं मी देशातला एकमेव माणूस असा असेल की ज्या दिवशी अजित पवारबरोबर सरकार स्थापन केलं भारतीय जनता पक्षानं, मी आणीबाणीत अटक असताना मिळणारा सन्मान निधी नाकारणारा मी भारतातला एकमेव माणूस. मी नाकारला त्या दिवशी, कारण ज्या भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध आम्ही लढा उभा केला त्याच भ्रष्टाचारी लोकांवर भारतीय जनता पक्ष जातो. तुम्ही कोणत्या तोंडानं सांगणार आहेत की आम्ही भ्रष्टाचार मिटवणार आहोत? उलट भ्रष्टाचार करा, आमच्यात या, भ्रष्टाचार पचवा, हेच भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. बरं, या सगळ्यामध्ये तुम्ही मनसेला अस्पृश्य पक्ष असं का म्हटलं? कारण पहा ना की म्हणजे महाविकास आघाडी एकीकडे, ही नवीन युती एकीकडे, आणि या सगळ्या गोष्टीत आमच्यापाशी तरुण कार्यकर्त्याची फौज आहे. आमच्याकडे मॅग्नेटिक पर्सनॅलिटी असलेले एकमेव नेतृत्व राज ठाकरे आहेत, त्यांचे विचार आहेत, ते तरुणांना आवडतात. मग अशा नेत्यासोबत भारतीय जनता पक्ष आडेवेडे घेतो. त्यांना राज ठाकरेंची मैत्री हवी आहे, पण ती चहापानापुरती, त्यांना राजकारणापुरती नको आहे. आणि आम्हाला तसं नको आहे. आम्हाला तुम्ही बाहेर येऊन सांगा की आम्ही मित्र आहोत, आम्ही वैयक्तिक मित्र आहोत आणि राजकीय मित्र आहोत, ती सांगण्याची अजून धाडिष्ट भारतीय जनता पक्ष करत नाही. हे जे बाहेरच्या पक्षातनं लोक घ्यावं लागतात किंवा भ्रष्टाचारी घ्यावे लागतात, हे स्थानिक भाजपा नेत्याचं अपयश असं वाटतं तुम्हाला? मला एक भाजपा नेतृत्वाचं नाही, म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजपा नेतृत्वाचं मी असं म्हणू शकत नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो. नांदेडमध्ये स्वर्गीय भोजालाल गवळीच्या आत्म्याला काय वाटलं असेल ज्यांनी या शंकरराव चव्हाणच्या एकाधिकारशाहीला तिथे विरोध केला.
ते जनसंघ भारतीय जनता पक्षाचे, मला वाटतं एक बोटे अजून तिथं होते. हे अपयश नाही आहे साहेब. हे केंद्रीय नेतृत्वाला किंवा महाराष्ट्राच्या नेतृत्वाला आपल्या नेतृत्वावर विश्वास नाही. मला सांगा, डी बी पाटलांनी लढा दिलाच होता ना तिथं, ते खासदार झालेच होते ना. चिखलीकर कुणाच्या जवळ झाले? असं कसं म्हणता? मला भारतीय जनता पक्षाची बाजू घेण्याचं किंवा याचा काही प्रश्न नाही आहे, पण असं नाही आहे. ते यांचे वैयक्तिक स्वार्थ आहेत. यांना यश दाखवायचं आहे. कुठल्या तरी एका प्रसार माध्यमातून, चांगलं प्रसिद्ध प्रसार माध्यम, त्यांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवारला मिळून 22 जागासुद्धा मिळणार नाहीत. त्या दिवशीपासून भारतीय जनता पक्ष धास्तावलेले आणि ते यश मिळालं पाहिजे. कारण शेवटी माननीय पंतप्रधान मोदीनं सांगितलं की भारतीय जनता पक्ष 370 मिळेल आणि मित्रपक्ष मिळून आम्ही 400 मिळेल. शेवटी जागा येणार कुठून? वस्तुस्थिती जमिनीवर खूप वेगळी आहे. अशा भ्रष्टाचारी लोकांना घेतल्यामुळं जे वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षात काम करणारे, संघर्ष करणारे कार्यकर्ते निराश झालेले आहेत. बहुतेक कार्यकर्ते घरात बसलेले आहेत. हे होते प्रकाश महाजन आणि मनसेसोबतच्या भाजपाच्या युतीच्या ज्या चर्चा होत्या त्यावरची त्यांची ही प्रतिक्रिया होती. आणि भाजपाला सांगणारे नको तर ऐकणारे हवे आहेत आणि त्यामुळे मनसेसोबत युती होत नाही. त्यांना चहापानाची मैत्री हवी आहे, मात्र युती नको अशा पद्धतीची भूमिका भाजपाची असल्याचं त्यांनी म्हटलंय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.